नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण स्वानंदीच्या समोर सत्य येणार आहे. कारण स्वानंदीचा स्वाभिमान दुखावलेला आहे. तिच्या बाबांच्या बाबतीत हे सगळं चुकीचं घडत आहे. ही गोष्ट तिला सहनच होत नाही. कारण आजपर्यंत तिच्या बाबांनी खोटेपणा हा कधीच केलेला नाही. परंतु बाबांना हे सगळं सहन करावं लागत आहे. या गोष्टीचा स्वानंदीला त्रास होत आहे. तेव्हा मात्र स्वानंदी एक जबरदस्त असा निर्णय घेणार आहे आणि स्वानंदी अंशुमनला लोळवत बाबांच्या पायाशी घेऊन जाणार आहे. जेव्हा तिच्यासमोर पुरावा असणार आहे तेव्हा मात्र ती कोणाच्याही बापाला भिणार नाही. मग तो समर राजवाडे असू दे नाहीतर कोणीही असू दे, अंशुमनने माझ्या बाबांचा अपमान केलेला आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या मेहनतीचं त्याने थट्टा उडवलेली आहे. त्यांना जो धक्का बसलेला आहे त्या धक्क्यातनं त्यांना बाहेर निघण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं आहे. तर हे कसं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे आता अंशुमन जाम खुश असतो. रेस कोर्सला त्याने 3 नंबरला अजून पैसे लावलेले असतात आणि त्याचबरोबर आता पैसे आलेले असतात, ऑर्डर केलेली असते आणि म्हणून त्याचं पार्सल आलेलं असतं आणि तो पार्सल घेण्यासाठी बाहेर आलेला असतो. जेव्हा तो पार्सल घेण्यासाठी बाहेर येतो तेव्हा मात्र तो कॅश काढतो त्याच्या पाकिटमधून आणि ती कॅश देतो. त्यावेळेस नेमकी रोहिणी तिथे येते आणि रोहिणीने फॅन चालू केलेला असतो आणि ते पैसे सगळे उडतात. नेमकी स्वानंदी हॉलमध्ये आलेली असते आणि ते पैसे उडून स्वानंदीच्या जवळ येतात. स्वानंदी आता त्या नोटा उचलू लागते. स्वानंदीला विचारीला काहीच माहिती नसतं ह्या पैशांबद्दल आणि अंशुमन अजून कुरिअरवाल्याला पैसे देत असतो. त्याआधी स्वानंदीकडे हे पैसे येऊन पडलेले असतात आणि मग मात्र स्वानंदी त्या नंबर पाहते आणि तिच्या डोक्यात एकदम क्लिक होतं, अरे हे तर काल मला बाबांनी पाठवलेल्या पैशांचे नंबर होते आणि असेच होते त्यांनी पाठवलेले हे नंबर. काय हे सगळं? तेव्हा मात्र इकडे स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी त्या नोटांचे फोटो काढते कारण कालचे बाबांनी पाठवलेल्या नोटांचे फोटो तिच्याकडे होते ऑलरेडी. मग आता इकडे स्वानंदी समरकडे येते आणि म्हणते की मिस्टर राजवाडे, मला तुमच्याशी काहीतरी खास बोलायचं आहे. तेव्हा मात्र समर म्हणतो, काय झालं, काय बोलायचं आहे असं समर तिला बोलतो. तेव्हा ती विचारते की मिस्टर राजवाडे, मला खरंच खूप सिरियसली बोलायचं आहे. कारण काल बाबांचे पैसे चोरीला गेले, गुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि आज मला तेच पैसे अंशुमनकडे दिसत आहेत. तेव्हा समर म्हणतो, तुम्ही डोक्यावर पडलाय का, काय बोलताय, माझ्या भावाबद्दल बोलताय? म्हणजे स्वतःच्या भावाबद्दल बोललं की त्रास होतो. इतके दिवस इकडे स्वानंदीच्या घरच्यांबद्दल बोललं जात होतं तेव्हा मात्र वाईट वाटलं नाही. आता मात्र त्रास होऊ लागलेला या समरला. स्वानंदी म्हणत असते की हे बघा मिस्टर राजवाडे, माझ्याकडे पुरावा आहे आणि प्लस मी बाबांकडे जाऊन त्यांच्याकडचं पासबुकही आणलेलं आहे आणि तुम्ही बँकेतही जाऊन चौकशी करू शकता. परंतु समर मात्र म्हणत असतो की हे कसं शक्य आहे? अंशुमनला बोलवलं जातं. अंशुमन म्हणत असतो की नाही माहिती, मला दिले असतील कुणीतरी आणि मला काय माहिती ना, म्हणजे माझ्यावरती आरोप केले जात आहेत का, असं अंशुमन उडवाउडीची उत्तरं देतो आणि त्याच्या मदतीला त्याची आई असतेच. त्यानंतर समर आता ऑफिसला निघून जातो. इकडे स्वानंदीला आनंदने फोन केलेला असतो आणि आनंदने सांगितलेलं असतं की स्वानंदी, काल जे काय घडलेलं आहे त्याबद्दल मला समजलेलं आहे, मला तुझ्याशीही बोलायचं आहे. इकडे अंशुमन त्याचबरोबर इकडे समर आणि आनंद दोघंही आता फोनवरती बोलत आहेत आणि मग आनंद समरला म्हणतो की आत्ताच्या आता ऑफिसमध्ये मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता मात्र आनंदने बोलवलेलं आहे. मग समरही आलेला असतो आणि मग आनंद म्हणतो की समर, काल स्वानंदीच्या बाबांचे पैसे चोरीला गेले. तेव्हा समर म्हणतो, काय माहिती खरंच गेलेत का, काय गोंधळ घातलाय, मला तर ना खरंच वाटत नाही आहे हे सगळं. तेव्हा आनंद म्हणतो की खरं वाटतंय तुला, म्हणजे मी परत एकदा विचारतोय तुला, बघ विचार करून सांग. तेव्हा मात्र इकडे समर म्हणतो की मला नाही वाटत, माझा नाही विश्वास, कारण मी का विश्वास ठेवू त्यांच्यावरती. तेव्हा मात्र आनंद म्हणतो की समर, आजपर्यंत तू सगळ्यांवर विश्वास ठेवला. तेव्हा आनंदला समर सांगू लागतो की सकाळी पण त्या म्हणत होत्या अंशुमनकडे त्या नोटा होत्या, पण अंशुमनने मला सांगितलं की त्याला कुठेतरी दिलेल्या आहेत त्या नोटा. तेव्हा समरला आनंद जाणीव करून देतो की आज तागायत अंशुमनने कधीच कॅशने व्यवहार केलेले नाही आहेत. म्हणजे त्याचे व्यवहार हे ऑनलाईन करत असतो तो, आणि एवढे पैसे अचानक कुठून आले, कारण त्याच्याकडे तर नोटा नाही येतच, मग कुठून आले हे पैसे, हे विचारलं जातं. आता इकडे प्रश्न पडलेला असतो. मग आता समर आणि आनंद म्हणतो की तुला माहिती आहे का, मला तुला एक गोष्ट सांगायची.
तेव्हा समर म्हणतो आता काय सांगायचं आहे. तर आनंद म्हणतो की थांब, सांगत नाही आहे तुला, मी व्हिडिओज दाखवतो म्हणजे तुला कळेल. असं म्हणत आता आनंदने समरला एक व्हिडिओ दाखवलेला असतो आणि तो व्हिडिओ पाहता क्षणी समरच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं की आता अंशुमन त्या गुंडांकडून पैसे घेत आहे. पैसे म्हणजे साधी अमाऊंट नाही आहे, पिशवी एक. आणि मग इकडे स्वानंदी आणि त्याचबरोबर तिथे आलेली असते. आनंदने तिलाही बोलावून घेतलेलं असतं आणि आनंद स्वानंदीला विचारतो की ही पिशवी तुमच्या घरची आहे का. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वानंदीच्याही पायाखालची जमीन सरकते. स्वानंदी भयानक चिडते, म्हणते मिस्टर राजवाडे बाद झालं. आजपर्यंत तुम्ही माझ्या आईवरती आरोप केले, मी शांतपणे ऐकून घेतलं, पण माझ्या बाबांच्या बाबतीत माझ्या बाबांच्या खरेपणावर जर तुम्ही शंका घेणार असाल तर ही गोष्ट मी कधीच सहन करणार नाही, असं स्वानंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. स्वानंदीला खूप राग आलेला असतो, कारण आत्तापर्यंत तिच्या बाबांनी कधीच खोटेपणा केलेला नाही, म्हणून ती चिडलेली असते. आता समर स्वानंदी घरी येतात. आनंद म्हणतो की हा घरचा प्रश्न आहे, मी तिथे येत नाही. पण आता तो व्हिडिओ मात्र स्वानंदी आणि समर या दोघांकडेही असतो. आणि मग समर आल्यानंतर अंशुमनला बोलवतो. स्वानंदी तर भयानक चिडलेली असते आणि समरही तेवढाच चिडलेला असतो. आता मात्र समर खानदिशी अंशुमनच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझं. प्रत्येक वेळेस तुझे गोंधळ असतात आणि काकू काहीतरी बोलते म्हणून मी काकूकडे बघून शांत राहत आहे, पण आता तर तुझं अति झालेलं आहे. यापुढे एकही गोष्ट तुझी सहन केली जाणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत आत्ताच्या आत्ता जाऊन स्वानंदीच्या घरी जाऊन तिच्या बाबांची माफी मागायची आहे जे काय तू केलेलं आहे त्यासाठी. आता मात्र स्वानंदी पण चिडलेली असते आणि मग समर स्वानंदी आणि अंशू यांना घेऊन स्वानंदीच्या घरी येतात. स्वानंदीच्या घरी अंशूला आणलेलं असतं. त्याची कॉलर पकडून स्वानंदीने त्याला आणून बाबांच्या पायाशी आणून टाकलेलं असतं, कारण बाबांची मानसिक अवस्था बिघडलेली असते. कारण मिस्टर राजवाडेंचा आताही गैरसमज झालेला आहे. त्यांना माझ्याबद्दलही खोटेपणाच वाटला असणार आहे. मी त्यांचे पैसे देतो म्हटलं होतं, पण तसं काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळं त्यांना मात्र वाईट वाटत असतं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. आणि आदिराला तर खूप राग येतो. आदिरा म्हणते पेंटा दादा, मी तुला प्रत्येक वेळेस सांगायचा प्रयत्न करत होते, पण तू कधीच विश्वास ठेवला नाही आहे. हा असाच आहे, हा अंशू प्रत्येक वेळेस असंच काहीतरी करत असतो. आणि आता मात्र इकडे स्वानंदीला खूप राग आलेला असतो. स्वानंदी म्हणते की बाबा तुमचे पैसे खरंच चोरीला गेले होते. मिस्टर राजवाडे आता कळलं ना तुम्हाला. आता मात्र मंदाला खूप राग येतो. मंदा येते आणि त्या अंशुमनची कॉलर पकडते आणि म्हणते बाद झालं, खूप ऐकून घेतलेलं आहे, कळलं का. समर राजवाडे, तुमच्याच घरात अशी लोक भरलेली आहेत आणि तुम्ही लोकांबद्दल आरोप करता. आता कळलं का तुम्हाला काय चुकलंय आणि कोणाचं चुकलंय ते, असं म्हणत मंदा मात्र भयानक चिडलेली असते आणि ती बोलायला सुरुवात करते. आता मात्र स्वानंदीने बाबांचा खरेपणा समोर आणलेला असतो आणि समरने स्वानंदीची त्याचबरोबर स्वानंदीच्या घरच्यांची सुद्धा हात जोडून माफी मागितलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.